महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार आहेत। उद्या अधिकृतरित्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। संजय राऊत यांनी ट्विट करत ठाकरेंच्या युतीच्या घोषणेसंदर्भात माहिती दिली आहे। तसंच उद्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू जागा वाटपाची देखील घोषणा करण्याची शक्यता आहे। पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे। उद्या कदाचित राऊत साहेबांनी ट्विट केलं त्या अर्थी युतीची घोषणा होऊ शकते। सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे। आमच्या विरोधी जेवढे लोक एक आले तेवढा फायदाच आहे आम्हाला। त्यांनी एकत्र यावं, लढावं, निवडणुकीत जो निकाल येईल तो बघू। ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरलाय। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। संजय राऊतांनी ट्विट करत युतीचा मुहूर्त सांगितलाय। मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंची युती कधी होणार अशी चर्चा राजकारणात रंगली होती। मात्र आता ठाकरेंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाला असून उद्या अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे। राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे। आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ, पण आजपासून नॉमिनेशन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे। खरं आहे, राऊत साहेबांनी जर ट्विट केलं असं ते करत असणार आणि मग उद्या कदाचित राऊत साहेबांनी ट्विट केलं त्या अर्थी युतीची घोषणा होऊ शकते। मोठा दिवस असेल राजकारणासाठी। नक्की जर दोन बंधू एकत्र त्यांची घोषणा होत असेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी गोष्ट आहे। ट्विट आत्ता केलं आणि उद्या 12 वाजताचा वेळ दिला आहे तर एवढ्या छोट्या अवधीमध्ये सभा तर होणार नाही ना, प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर शरसंधान साधलंय। कुणालाही कुठेही एकत्र येऊ द्या, त्यांच्या एकत्र येण्यानं महायुतीलाच फायदा होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय। ठाकरे बंधूंचा जीव मुंबईमध्ये अडकलाय। मुंबई पालिका सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्यामुळे ठाकरेंना ती गमवायची नाही अशी सडकून टीका शिरसाट यांनी केली आहे। यांचा जीवच मुंबईत आहे ना। तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रस नव्हता ना ते फिरलेही नाही। मुंबईच्या मध्ये त्यांचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत महानगरपालिका, तिथून मिळणारं पर्सेंटेज, चाललेलं ते म्हणजे सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे। शुभेच्छा आमच्या। काही परिणाम नाही। 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकू आम्ही। आमच्या विरोधी जेवढे लोक एक आले तेवढा फायदाच आहे आम्हाला। त्यांनी एकत्र यावं, लढावं, निवडणुकीत जो निकाल येईल तो बघू। तर तिकडे ठाकरे बंधूंचा जागा वाटपावर देखील तोडगा निघालाय। ठाकरे बंधूंचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। तर अजूनही काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय। आमचं जागा वाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेलं आहे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही। तिढा नाही आहे, तिढा कुठल्याही जागेवर नाही आहे, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा ॲनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। ज्या भागात शिवसेना आणि मनसेची सारखी ताकद आहे त्या भागात जागा वाटपावर अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। दादर माहीम विधानसभा हा दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। दोन्ही पक्षाचे उमेदवार लढण्यासाठी इच्छुक आहेत। या भागातील प्रभाग क्रमांक 190 आणि प्रभाग क्रमांक 194 हा मनसेला देण्यात आल्याची माहिती आहे। माहीम मधील प्रभाग क्रमांक 192 या जागा लढण्यासाठी मनसेतील उमेदवार इच्छुक आहेत। या भागात यशवंत किलेदार यांची ताकद आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात अशी मनसेची मागणी आहे। ठाकरे बंधू मुंबईसह इतर महत्वाच्या पालिकेत देखील एकत्रच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये युती करणार आहेत। महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय।
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे बंधूंना मुंबई हातातून जाऊ द्यायची नाहीये. त्यामुळे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना मनसेची युती होते. त्यामुळे मुंबईची सत्ता राखण्यात ठाकरेंना यश मिळणार का ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कृष्णात पाटीलसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.